गोटा बॉयज दाहेरी गाव. आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही फक्त माणसं जोडतो. मित्रांनो, हे ब्रीद घेऊन पुण्या शेजारी दाहेरी गाव आहे. इथं तरुण एकत्र आलेत आणि त्यांनी एक उपक्रम केलाय. उपक्रम असा आहे की सगळ्यांनी प्रेरणा घ्यावा असा. मित्रांनो, तुम्ही बघता इकडं प्रत्येकाच्या हातात गाय आहे. बघू शकताय प्रत्येकाच्या हातात इथं गाय आहे. हाच उपक्रम केलाय त्यांनी. एक एक गायी सांभाळण्याचा उपक्रम केलाय आणि विशेष म्हणजे सगळी जण एकाच फील्डमध्ये आहेत, पण त्यांनी उपक्रम केला की गायी सांभाळायची. प्रत्येकाच्या घरात गाय असली पाहिजे. एवढा चांगला उपक्रम करण्यामागे हेतू काय, कशा पद्धतीने सुरुवात झाली, हे सगळं विचारूया. पूर्ण सगळे गोटा बॉयचे सदस्य आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? निखिल कामटे. बर. कधी स्थापन झाला हा गोटा बॉयज? 2016 पासून इथं आम्ही सगळी पोरं कार्यरत आहोत. बर. प्रत्येकाचे बिझनेस किंवा काही ते वेगळं असले तरी आम्ही गोटाबाई इथं एक मिळलं तर आम्ही सगळ्या पोरांनी एकत्र येऊन काय करायचं. बर. तर घरात पहिल्यापासून असलेली आवड, छंद यामुळे प्रत्येकाच्या दारात गायी आहे. आपण त्याच्या ह्याच्याने वाईज म्हणून गोटाबाई याची आपण त्यावेळेस स्थापना केली. किती सदस्य आहेत? एकूण आम्ही 12 ते 15 जण आहेत टोटल. बर. जसं सांगितलं मला माहिती भेटली की कंस्ट्रक्शन लाईन मध्येच आहेत. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सगळं. मग पहिला विचार कुणी मांडला की आपण अशा पद्धतीनं गोपालन करूया? पहिला विचार जसा आपण सगळे एकत्र आलो ना, सगळ्यांच्या एकमताने हा विषय झालेला आहे. पहिली गाय कुठली घेतली? पहिली गाय ती राणी म्हणून येते तो नदी, ती आमच्या गोट्याची खरं लक्ष्मी. बर. तिच्यापासून हे सुरुवात झालेली आहे. ही या जागेतली पहिली गाय ती. बर. आता जसं प्रस्तावने सांगितलं की दाहेरी गाव पुणे शेजारचं गाव. आता एवढ्या शहरी भागात ही गायी सांभाळणं, तुम्ही सांगितलं की एक विचार होता, पण काय सांगाल एवढ्या शहरी भागात गायी सांभाळणं अवघड आहे ना? लोकांना राहायला जागा नाही. समाधान आहे यात. खरं सोनं आहे आपलं. समाधान असणं हे एक तिच्याकडे गेले की एक वेगळी एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी. कुठल्याही आपल्या रिअल इस्टेटमध्ये एक आपल्याला एनर्जीची गरज असते, पॉझिटिव्ह एनर्जी. ते द्यायचं काम हे आपली गाय करते. रिअल इस्टेटमध्ये एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी हे काम होणारच तिला. अजून काय गायीच्या संपर्कात असतं तर काय कशा पद्धतीनं इम्पॅक्ट जाणवतो? इम्पॅक्ट असं तर ती समाधान म्हणणं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जाच येते तिच्यातनं. ऊर्जास्थान आहे. ऊर्जास्थान आपलं. घरात गाई आणि आई हे दोन पाहिजेत आपल्याला. वा, चांगला विचार सांगितला. म्हटलं जातं की ज्याच्या घरात गायी आहे, ज्याच्या घरात आई आहे, ती घर नेहमी समृद्धच होणार. अजून काय सदस्य आहेत? सदस्यांकडे जाऊया. या. तुमचं नाव काय? पियुष गणेश कामठे. बर. किती वय तुमचं? माझं वय 24. 24 वय आहे. आता प्रत्येक वया गटाची सदस्य आहेत ना? हो. बर. आणि जसं सांगितलं की शहरी भागात करताय, तर आता ह्या गायी प्रत्येकाच्या घरात आहेत, प्रत्येकाच्या दारात आहेत. तर कशा पद्धतीनं सांभाळ कसं? कारण जसं त्यांनाही विचारलं की अवघड आहे म्हणजे बांधणं, चारा, तर सांभाळ कशा पद्धतीनं चालतो? सांभाळ मेन म्हणजे शहरी भागात इथं सगळं विकतच आहे आमचं. खायला वगैरे काय असेल ते सगळं विकतच आहे. खायला वगैरे सकाळचं जरी आणायचं म्हणलं तरी सगळे एकत्र कुठे आणून आपण सगळ्यांच्या घरी जाऊन सगळे आपले आपले गोठ्यावर जातात. त्यांचा सांभाळ. कारण सांभाळ म्हणजे घरात सांभाळणं एक समाधान भेटतं. घरी एक पॉझिटिव्ह वाईब येते आपल्या घरी. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या एक दारात खिलर गाय ग्रुपमध्ये. घरच्यांची काय प्रतिक्रिया येते? हे झाला तुमचा छंद, पण घरच्यांचं कसं रिॲक्शन येते? घरच्यांची रिॲक्शन म्हणलं तर एक चांगला सांभाळ आहे गायीचा. आपली मराठी संस्कृतीमध्ये घरात गाय सांभाळलीच पाहिजे सगळ्यांनी. आणि घरी जरी आम्ही जरी कुठं कामानिमित्त जरी गेलो तरी घरातले गायीला सुद्धा चारा पाणी सगळं घरातल्यांना पण आवड असल्यामुळे आधीपासून घरचे सुद्धा करतात. बर. खाण्याचं कसं करतात? सगळं विकत आणता, पण आणता कुठनं? आपली नांदेड फाट्यावर कडबा कुटी आहे, तिथनं आपण विकत आणतो. ती ठेवण्यासाठी बी परत जागा पाहिजे, मग कसं काय? आपल्याकडे जागा आहे त्यामुळे आपण कडबा आपला वाळा कडबा ठेवायला इथं जागा आहे. आणि दररोजची त्यांना एक 15 किंवा 20 किलो रोजची वल्ली कुटी असती. वैद्यकीय कशा पद्धतीनं
सुविधा हिथं आहे, कशा पद्धतीनं तुम्ही करता? वैद्यकीय आता गायला थोडं जरी काय झालं, ताप वगैरे आला, तर आता इथं आपण 10 वर्ष झालो या क्षेत्रात, त्यामुळं आपल्याला माहिती आहे कुठले औषध द्यायचे, काय करायचे, काय करायचं. त्यामुळे आपण इंजेक्शन वगैरे जरी असलं कुठलं द्यायचं गायला, तर आपण ते वैयक्तिक देतो. जास्त मेजर जर असेल तरच आपण डॉक्टरांना बोलवतो. एवढ्याच गाय आहेत का अजून गाय आहेत तुमच्या ग्रुपमध्ये? नाही, अजून 2-3 गाय आहेत आपल्या ग्रुपमध्ये. त्या काही कारणास्तव आणल्या नाही तिथं. एकत्र आणतो आपण, काय सणवार वगैरे असलं की इथं सगळ्या असतात एकत्र. फक्त आता काही कारणास्तव काही गाय गाभण आहेत, यायला आहेत, त्यांचं टायमिंग आहे आता, त्यामुळे आणले नाहीत. तर ते आपण आपलं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, काही कार्यक्रम असेल तर ह्या ग्रुपच्या गायी सगळे एकत्र आणल्या जातात आणि एकत्र आणून काय काय उपक्रम केले जातात. तर जसं यांनी सांगितलं की फ्लॅटमध्ये नक्की गाया कशा सांभाळल्या जातात, जागा लागते. तर बघूया तिथं नक्की कसा सांभाळ चालतो, कशा पद्धतीनं गायांसाठी जागा केली. या, जसं सांगितलं की आम्ही आमच्या घरात गायी सांभाळतो. तुम्ही बघता इथं तर प्रशस्त मोठा बंगला आहे. तर हिथं कसं सांभाळते, हिथं कशी राखीव जागा केली ती बघूया. जसं मग सांगितलं की आम्ही राखीव जागा केली आहे. किती बाय किती मध्ये ही राखीव जागा आहे? ही 10x8 मध्ये जागा आहे. बर, कुठून आणली गाय ही? विजापूरमधून. होय, कुठल्या जातीची? गाजरी किलर. बर, आता शहरात जसं सांगितलं, आपली चर्चा झाली की अवघड आहे सांभाळणं. तर आता कशा पद्धतीनं बाकी गोष्टी केल्या जातात? कसं आसपासची स्थिती किंवा कसं आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं अवघड होऊन जातं. आता तुम्ही तर बघताय सगळीकडे कंस्ट्रक्शन आहे, बिल्डिंग वगैरे सगळी जागा आहे. तर आपण हे बंगला बांधताना आपण गायसाठी खास ही जागा करून घेतली होती 10x8ची. आणि एवढी जागा एका गायला आणि एका वासराला सफिशियंट आहे. एकच एक गायला आणि एक वासराला. बर, 10x8ची जागा खूप सफिशियंट आहे. आणि त्या जागेमध्ये आपण स्टाईल लावलेले आहे, जेणेकरून की गायचं गोमूत्र किंवा शेण जे उडतं ते लगेच साफ वगैरे करते, ते चांगलं उत्तम होतं. म्हणजे गोटा साफ राहायला पाहिजे. आणि आपण फॅन वगैरे लावले आजूबाजूला कापड, जेणेकरून जास्त लोकांचं पण वावर, सिक्युरिटीसाठी आपण कॅमेरा पण लावलेला आहे. बर, आता ही कसं बंगला आहे, बंगला किती स्क्वेअर फुटात आहे? हा बंगला 2 गुंठ्यामध्ये. 2 गुंठ्यामध्ये. पण आता हा झाला बंगला असणाऱ्यांचा विषय, पण काय काय ग्रुप मधले जे सदस्य आहेत सगळ्यांकडेच बंगला नाही. काही फ्लॅट पण. मग तिथं कसं सांभाळायचं? कसं आमचे मित्रपरिवार डेव्हलपर, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बिल्डर आहे स्वतः. आता कमीत कमी 100-150 घरांची जर स्कीम असेल तर त्यामध्ये कमीत कमी 250-300 पार्किंग आपल्याला द्यावे लागतात. प्रत्येकाकडे 2-2, 3-3 गाड्या असतात. काय काय एवढे हौशी लोक आहेत की जी एकच गाडी ठेवतात, पण एक पार्किंग विकत घेऊन त्याच्यामध्ये गोटा तयार करतात. 8x8चं पार्किंग घेतात. त्यामध्ये सगळी सोयी सुविधा करून ते सोसायटीकडून, म्हणजे सोसायटी परमिशन देतेच त्या असं हे करायला. स्वच्छता राखण्यासाठी जे आपण इथं सोयी सुविधा केलेल्या आहेत त्या आपण त्यांना दाखवतो. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हे करू शकता. आता समजा लोक सारखी बघतात, त्यामुळं एखाद्या गायीला बसलेली असते ती उठते, त्यामुळे तिची प्रोसेस, जी रवण करण्याची प्रोसेस आहे ती कमी होती. त्यामुळं रवण झालं तर तिचं आरोग्य चांगलं राहते. त्यामुळे आपण हे काळे पडदे लावलेले. त्याच्यानंतर इथं एक पडदा आहे, फॅनची सोय, लाईट आहे, लिमिटेड पण चांगली चांगलं आहे. बर, आणि आता तुम्ही बोलताय, थांबव थोडं. काय होतंय माहितीये का, आता ही तुम्ही स्वतः कंस्ट्रक्शन लाईन मध्ये, तर जाणीवपूर्वक अशा ज्या बिल्डिंग तयार केल्या जातात का आता, की गायीसाठी सेपरेट जागा? 100%. कारण मी आता मागाशी जसं म्हणलं की 100-150 घरांना आपण 250-300 पार्किंग तर द्यावे लागतात. काय काय लोकांकडं एक नाही गाड्या नसतात 4 व्हीलर, जेव्हा त्यांना घर घ्यायचं तेव्हा. मग काय काय लोक दुसऱ्यांना विचारून त्यांचं पार्किंग एकटा, म्हणजे भाड्याने म्हणता येईल आपल्याला, की ते रेंटनी घेतात महिन्याला. समजा त्यांना त्यांची गाडी नाही, त्यांचं खाली येतं, त्याच्यामध्ये ते काय काय लोक तयार करतात. आणि आपल्याकडे अशी पण लोक आहेत ज्यांनी आता हे दाहेरी गावात असं सुरू केलेलं आहे, ज्यांची म्हणजे गावं लांब आहेत, त्यांना पण सांभाळ करायचा आहे शहरामध्ये, पण त्यांच्याकडे फ्लॅट वगैरे, तर त्यांनी ते 8x8ची जागा घेऊन त्या ह्याच्यामध्ये सुरू केलेले. अजून सगळ्या गाय एकत्र आणलेत. ती जागा खूप मोठी आहे, प्रशस्त आहे. किती गुंठ्यात आहे ती? 5 गुंठ्यात आहे. कोणाची आहे ती जागा? ते आपले मित्राचे वडील आहेत, सुरेश पोके म्हणून, त्यांची जागा आहे. आणि त्यांचं जागा दिलंय, त्यामुळे आमचं खूप सहकार्य आहे. बर, ती जागेत सगळ्या गायी एकत्र आपण आणलेत. पण तिथं कसा रेट आहे जमिनीचा? 32 लाख रुपये. 32 लाख रुपये. आणि मित्रांनो बघा, तिथं गायी एकत्र आणल्या जातात, गोपालन केलं जातं, नंदी पालन केलं जातं. चला अजून काय काय गोष्टी जाणूया ह्यांच्या ग्रुप बद्दल. एक सदस्याकडे वेगळी गोष्ट आहे, तुम्ही कंस्ट्रक्शन लाईन मध्ये डेव्हलप करता. हा, ह्याच परिसरात का? हा, ह्या परिसरात
परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये. पण आता कसं व्यवसाय म्हटलं की त्याला राखीव टाइम लागतो, मग ते करून गोपालन कसं? नाही, याच्यासाठी सकाळचा वेळ मिळतो, एक सकाळी तासभर वेळ काढतो आम्ही आणि संध्याकाळी आल्यानंतर ना एक तासभर. बर, आता कसं आहे, गोपालन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते गायीची निवड. हां, तर ही निवड कशी करता तुम्ही? गायी आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस आमच्याकडं माहिती मिळते किंवा आपल्याकडे फोटो येतो त्यावेळेस आम्ही फोटोवरतून प्रत्यक्षामध्ये ठरवतो आणि त्या ठिकाणी गायी स्वतः जाऊन आम्ही सगळी मुलं जाऊन स्वतः बघून, म्हणजे त्या गायीमध्ये काय आहे, म्हणजे नाही का, म्हणजे हिचा भवरा कुठे आहे, म्हणजे पायाला कशी आहे, छातीला हे कशी सगळं आहे. तुम्हाला माहिती झालंय? हो हो हो, आता हो सगळं. ही तिकोंडी लाईनीची आहे मला वाटते काय? हां बरोबर, ही तिकोंडी लाईनची गाय आहे. प्रत्येक लाईनीची गाय तुम्हाला दिसेल बघा, इकडं आहेत, तिथं काजळी खिलार आहेत, बघू शकता तुम्ही. गाय आहेत, वेगवेगळ्या उपजातीच्या गाय आहेत. ही कुठल्या ह्या कुठला धनगरी खिलार? तुम्ही बी कंस्ट्रक्शन लाईन मध्ये बघा मित्रांनो, कंस्ट्रक्शन लाईन मध्ये असले तर आपण म्हणू वैचारिक दृष्ट्या त्यांची बांधणी खूप चांगली आहे, त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं हा उपक्रम आहे. आता कसं आहे, जसं ह्यांना विचारलं की गायीची निवड, आता अजून एक त्याच्या जोडीला पैलू असतो. जर आपण ज्यावेळेस समजा गाय आणली तर रेतन करायचे, तर कशा पद्धतीनं, कुठल्या परिसरात जाता, कशा पद्धतीनं पुढची उत्पत्ती होण्यासाठी काम करता? म्हणजे आपलं जी माझावाली माहिती काय असेल ते टाइम पिरियड, त्या टाइम पिरियडमध्ये आली की आपण त्या दिवस म्हणजे एक दिवस हे करून दुसऱ्या दिवशी आपण सकाळी काही हे करतो, रेतन करतो. मग ह्याच परिसरात तुम्ही जाता नैसर्गिक रेतन कराय का बाहेर कुठं? बाहेर पण आहे, आधी आपण बाहेर जायचो, आता तर आपल्या काय म्हणून आपण बाहेर तुम्ही जातो. एक वळू आणलाय मित्रांनो. ह्या पूर्ण एकत्र येऊन हा उपक्रम केला, पण ह्या उपक्रमातूनच ह्यांनी एकत्र येऊन वळू घेतलेला आहे बघा. नंदी आहे, सरदार नाव आहे त्याचं. आपण त्याची मुलाखत सविस्तरच घेऊया. नमस्ते, काय नाव आहे तुमचं? नवनाथ चव्हाण. तुमचं वय किती? माझं वय 45. होय. मग कसं आता हे सगळी तरुण आहेत, त्यातल्या त्यात तुम्ही वरिष्ठ आहात, तर काय मार्गदर्शन असतं हा नाद जोपासताना? नाही, चांगली जातीचं चांगलं जनावर ठेवायचं दावणीला, हाच आमचा हेतू आहे. त्याकरता आम्ही आता चांगल्या आपल्या भागामध्ये चांगल्या पायदाशी करण्याकरता एक चांगल्या याचा ओळू पण आणलेला आहे ग्रुपच्या याने. बर, हां, या ग्रुपमधून आता सध्या चाललेलं आमचं एकच ध्येय आहे की एक उंबरा एक गाय असावी वा. देशी. पण आता ग्रुप आलाय, किती हेवी दावे आले हो. आणि एक स्पर्धा बी आली, तर कसं काय, माझी गाय चांगली का तुझी गाय चांगली? नाही, ज्याला ज्याच्या पद्धतीने ज्याच्या याने त्यांनी त्याची गाय घेतोय, चॉईस करतो, त्याला आपण सहकार्य करतो घेण्याकरता, जाण्याकरता, सगळ्या गोष्टीला काय लागली मदत ती करतो ग्रुपमध्ये. हेवे दावे करण्याचा काही विषय येत नाही, जो त्याचं करत असतो, गायीच्या याची सेवा ज्याला करायची आहे तोच इथं येतो आणि ज्याला आवड आहे तोच सवड काढतो. बाकीचं विनाकारण वेळ काढून देऊ शकत नाही त्याला. त्याला पहिल्यापासूनची आवड आहे, त्याला त्याचे आहे, तो माणूस निश्चितच सवड देतो. मगाशी तुमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की वेगळं समाधान भेटतं. आम्ही रिअल इस्टेट मध्ये आहे, तर थोडं गोंधळाचं क्षेत्र आलं ते, त्यातून शांती मिळण्यासाठी ही गोष्ट मदतीला येते. हो, पूर्ण कुठलाही व्याप असू द्या तुमचा, व्यावहारिक असून द्या, पारिवारिक असून द्या, कुठलाही काही किती व्याप असला तरी ह्या जनावरांच्या सानिध्यात इथं आलं की ते पूर्ण माणूस विसरून ताण जातो, एक वेगळंच समाधान मिळतं आणि आपली आवड आपण जोपासतो. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर तिथलं आपलं ताण, मानसिक ताण आणि शारीरिक ताण हा दोन्ही जाणारच आहे. बर, सुप्त स्पर्धा मी जसं विचारलं की स्पर्धा असणारच ना, तुझी गाय चांगली का माझी गाय चांगली, तर ही कशी होती का ह्या ग्रुपमध्ये? नाही, अजून तरी तसं काय झालेलं नाहीये. पण ती चाललेलं आहे सगळं एकोप्याने चाललेलं आहे आणि ज्याच्या त्याच्या मी पहिलं सांगितलं की जो त्याच्या पद्धतीने गाय हे करतो त्याला डेव्हलप करायचं काम त्याचं तो करतो. पण एवढी यंग पूर्ण आता सगळी तरुण आहेत, आता बघितलं तर एवढी सगळे तरुण एकत्र राहणं खूप अवघड आहे, कारण प्रत्येकाचे मतांतर वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे. तर ही एकत्र राहण्यासाठी काय महत्वाचा विचार असतो? एकच आहे की तुमचा छंद एक असल्यामुळे ते सर्व एकोपाने एकत्र राहतात. आणि एक जण कोण असं आहे की काही गोष्टी आहेत की प्रत्येकाला कामाचा व्याप आहे. आज मी कामानिमित्त जर बाहेर कोणी गेलं तर आमच्या ग्रुपमधले सहकारी येऊन माझं ते काम करतात किंवा बाबा त्याची हे करतात, ते कुठे गेले तर आम्ही त्यांचं करतो. त्यामुळे एकोपा हा त्याच्यामध्ये त्यामुळे अजूनही वाढत जातो. म्हणजे हेवे दावे करण्याचा काही विषय येत नाही. आणि तसं आज पाहिलेलं आहे की या दगदगीच्या ह्याच्यामध्ये आणि शहरी भागामध्ये
ह्या गोष्टी करतायत ह्यालाच खूप महत्व आहे. म्हणून- आणि हां. कमी लोक ह्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळं हाय ही एकोपाने राहतात. म्हणून तर ह्यांची मुलाखत घ्यायला आलोय मित्रांनो. जसं सांगितलं प्रस्तावने, शहरी भागात राहायची अडचण असते, तिथं गोपालन करणं, त्याच्यानंतर चांगल्या रीतीनं करणं आणि एक आदर्श वेगळ्या पद्धतीनं घालून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गाडी आणि हे बैलगाडी पण असते आपल्याकडे, बैलजोडी आहे. हा बैलजोडे हो बैलजोडी. आता मी एक ग्रुपमध्ये घेतले. नाही आपली वैयक्तिक वीरला यात्रेला असती हा. बैलजोडी असती. बैलजोडी आता एक महिन्याला विकलेली, परत स्वतः आहे घेण्याची, आता घेत चाललेलं आहे. आता कसं ग्रुपमध्ये हा उपक्रम चांगला झाला की प्रत्येकाच्या दावणीला, प्रत्येकाच्या घरी एक गायी सांभाळूया. आता पुढं कसं काय? पुढे याच्या आहे हेच वाढवायचं, आहे जनावर आपली सांभाळायची, जे कोण नवीन येईन त्यांना सहकार्य करायचं, ह्या गोष्टीला प्रोत्साहित करावं, जेणेकरून ठेवा तुम्ही. चांगली गोष्ट आहे त्याच्यापासून एक गायी असणं चांगलंच आहे. आणि जे आजच्या दुधाच्या हे भेसळयुक्त दूध खाण्यापेक्षा हे घरचं चांगलंच आहे. महत्वाचा मुद्दा मांडताय आणि हा खूप आता चर्चेत असणारा आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा, भेसळयुक्त आपण सगळ्या गोष्टी काय काय खात असतो, पण ही तर समोरच आहे ती प्युरिटी. हो काय सांगाल मग ते ह्या दुधाला मागणी असेल की भरपूर इथं? मागणी आहे ना, पण तेवढी खिलारपासून आपण तेवढी दुधाची मागणी पूर्ण नाही ना करू शकत. हा. असं होतं, खिलारला दुधाची जी क्षमता आहे ती कमी आहे. पण घरच्यांचं घरच्या पुरतं तर भागतं. हो, घरचं भागतं, घरच्या पुरतं आहे, घरचं भागतं. आता काही एक गाई आहे, 2 गाई आहेत, आपण चालतं त्याच्यावरती. एकंदरीतच ग्रुप सांगितलं तुमचा 10-15 लोकांचा आहे. मग आता तो जे आसपासचे जे तरुण मुलं बघतात त्यावेळेस तो ग्रुप नक्की वाढतोय का? काय रिॲक्शन कशी येते? नाही, चांगली रिॲक्शन येते, येतात मुलं जॉईंट होतात. वेळेला काय कार्यक्रम असला, आपण समजा काय कार्यक्रमाला बैल बाहेर काढला की त्याच्या सहकार्य करण्यासारखं येतात मुलं, त्यात जॉईंट होतात. जाता आता शेवटाकडं वळूया. शहरी भागात हा गोपालनाचा नाद आणि एक समाधान, तर गायी काय शिकवते आपल्याला प्रत्यक्ष दारात असताना? आणि कुठली गोष्ट असा तुम्हाला झालेली आहे, एखादी घटना झालेली आहे की त्यातून कळलं की एक वेगळ्या प्रकारची शक्ती आहे? गायीमध्ये खूप सारी शक्ती आहे. संयमता आहे, संयमता शिकवते, व्यवस्थित राहा, म्हणजे तिचं जे गुण आहेत ते घेण्यासारखे, आणि तिच्यापासून जे आपल्याला मिळतं तुम्ही ते आता ते आपल्या याच्यावरती काय घ्यायचं काय नाही ते. अशी कुठली अनुभूती आली की एक वेगळी अनुभूती अशी आहे की तुम्ही म्हणजे एकच आहे की दिवसभरातल्या कुठल्याही ताणातनं तुम्ही व्यापातनं घरी आलात की तिथं गेल्यानंतर जे तुमचा सगळा ट्रेस आहे तो निघून जातो, त्याच्यामुळं निघून जातो. हीच मोठी अनुभूती, आणि तिथं माणूस फ्रेश होतो. मित्रांनो बघा, हा एक चांगला विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा की पुण्या ठिकाणी शहरात असून सुद्धा धायरी गावात तुम्ही आसपास बघताय, तुम्हाला सगळ्या बिल्डिंग दिसत असतील, त्यामध्ये हे गोपालन करणारे हे युवक आणि हा ग्रुप एक चांगला उपक्रम. आणि गोपालन करताना त्यांनी सांगितलं जो आनंद भेटतोय त्या आनंदाचं किंमत होऊ शकत नाही, त्या आनंदाचं मोल होऊ शकत नाही. मित्रांनो बघू शकता गोटा बॉयचे हे सर्व तरुण आणि त्याबरोबर गोपालन करणारे गोपालक.